बघा हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय आणि हा प्रॉब्लेम आपण आज सोडवतो आहोत. हे स्टेटमेंट तयार केलं आपण नेट असेट मेथड. त्यामध्ये स्टेप फर्स्ट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आणि मग असेटमध्ये ज्या ज्या असेट आपण दाखवल्यात त्या तिथे घेतल्यात. गुडविल, फ्रीहोल्ड प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी आणि व्हेकल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण घेत नाही. स्टॉक इन ट्रेड, डेटर्स, बिल रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक या असेट आपण इथे घेतल्यात. गुडविल, फ्रीहोल्ड प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, स्टॉक इन ट्रेड, डेटर, बिल रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण घेतलं नाही. गुडविलची व्हॅल्यू ॲडजस्टमेंटमध्ये बॅलन्स शीटमध्ये ती 54,000 होती, पण ॲडजस्टमेंटमध्ये मार्केट व्हॅल्यू त्याची 96,000, ती 96,000 घेतली आपण. फ्रीहोल्ड प्रिमायसेस ॲप्रिसिएशन झालं, त्याच्यामध्ये 81,600 होते किती, 3,68,400, त्याच्यामध्ये 81,600 आपण ऍड केले, ते झाले 4,50,000. आता प्लांट अँड मशिनरी नंबर 3. प्लांट अँड मशिनरीमध्ये 20% ऍड करायचं. बघा प्लांट अँड मशिनरी इन्क्रीज बाय 20%. मग आपण इन्क्रीज करतो आहोत त्याच्यामध्ये. मग इथे 5,40,000च्या 5,40,000चे 20% ऍड करा 5,40,000 आणि तुम्हाला मेसेज केलाय किती आली ती व्हॅल्यू, 6,48,000. व्हेरी गुड, 6,48,000. $6,48,000. त्यानंतर व्हेकल 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. व्हेकलच्या बाबतीत काय केलंय बघा बरं. व्हेकल आर टू बी रिड्युस्ड बाय ₹23,700. 23,700 लेस केलं ते. व्हेकलची व्हॅल्यू किती होती, 1,73,700. त्याच्यातून 23,700 लेस केले म्हणजे किती राहील बरं त्याचे, 1,73,700 मधून 23,700 गेले 1,50,000 राहतील, म्हणजे 1,50,000 त्याची व्हॅल्यू येईल. $1,50,000. त्यानंतर डेटरवर पण ऍडजस्टमेंट आहे. मग ही व्हेकल घेतलं आपण, आता ही ऍडजस्टमेंट झाली. त्यानंतर डेटर, सनरी डेटर अमाउंटिंग टू ₹12,900 आर टोटली बॅड, हिन्स टू बी रिटर्न ऑफ. 12,900 बॅड डेटची लेस करायची त्यातमधून, डेटरमधून. डेटर होते किती, 1,62,900. त्याच्यातून 12,900 लेस केले म्हणजे ते पण आले 1,50,000. त्यानंतर डेटर नंतर बिल रिसिवेबल. बघा डेटर घेतला आपण. आता इथे काय म्हटलेलं, ऑल अदर असेट अँड लायबिलिटीज आर वर्थ ऍट बुक व्हॅल्यू. बाकीच्या मात्र बुक व्हॅल्यूने घ्या, मार्केट व्हॅल्यूज त्याचे दिलेल्या नाहीत. मग आता इथे आपण त्या किमती घेऊयात. मग बिल रिसिवेबल 20,100 आणि 46,100 काय, कॅश ॲट बँक. ओके, या सर्व असेट घेतले आपण. याची जर आपण टोटल केली, ओके, काय राहिलं का आपलं घ्यायचं इथे एक व्हॅल्यूज. गुडविल घेतलं, फ्रीहोल्ड प्रिमायसेस घेतलं, प्लांट अँड मशिनरी घेतलं, व्हेकल घेतलं, स्टॉक इन ट्रेड घेतलं. डेटरची व्हॅल्यू राहिली का, डेटर एका याची असेटची व्हॅल्यू राहिली आपली. मी परत बघतोय, व्हेकल किती दिलंय, व्हेकल 23,700 कमी झालं. बरोबर, ते घेतलं आपण. काय राहिलं घ्यायचं, व्हेकल झालं. नंतर व्हेकल नंतर काय आपलं,
स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड किती दिलं? 1,24,800. आणि स्टॉक इन ट्रेडच्या बाबतीमध्ये काहीच दिलेलं नाही आहे, तसा घ्यायचा आहे तो आपल्याला. स्टॉक इन ट्रेड राहिला होता लगेच 1,24,800. आता बरोबर आलंय. बरोबर ना? बरोबर, 1,24,800. मग आता टोटल करूयात आपण याची. मला टोटल सांगाल? 16,85,000. व्हेरी गुड. $16,85,000. आता सेकंड घेऊया, त्याच्यातून लेस करणार आहोत आपण लायबिलिटीज. लायबिलिटीज मध्ये बघूयात काय काय. इक्विटी शेअर सोडून बाकीच्या सर्व लायबिलिटीज घ्यायच्या आपल्याला. पण तिथे काय घ्यायचं नाही आपल्याला. इथे बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नाही घेतले आपण. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा किंवा जनरल रिझर्व्हचा बॅलन्स नाही घ्यायचा. मग 7% डिबेंचर, त्यानंतर सनरी क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. %7 डिबेंचर, त्यानंतर सनरी क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. आणि त्याच्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला कशा घ्यायच्या आहेत? बुक व्हॅल्यूने घ्यायचे आहेत. कशा घ्यायचे आहेत? बुक व्हॅल्यूने घ्यायचे आहेत. बघा, 7% डिबेंचर 1,50,000 दिले. त्यानंतर सनरी क्रेडिटर 1,35,000, बिल्स पेबल 90,000 आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 50,000. ओके. आणि मग हे झालं टोटल सेकंड याचं. टोटल सेकंड करूयात आपण. किती आली सांगाल मला? 4,25,000. $4,25,000. आणि मग आता इथे हे झालं आपलं नंबर 3, नेट असेट किंवा फंड अवेलेबल फॉर
इक्विटी shareholders. Okay. किती आली ती सांगाल मग? 16,85,000 मधून 4,25,000 प्लेस केले, 12,60,000. हे आलं तुमचं फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. मग स्टेप नंबर 2. काय स्टेप नंबर 2? intrinsic value of equity shares. इंट्रान्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आपण. आणि मग इंट्रान्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आपण? इज इक्वल टू फंड अवेलेबल फॉर equity share shareholders upon number of equity shares. Okay. मग आता फंड किती अवेलेबल झालेला आहे तिथे? फंड अवेलेबल झाला 12,60,000, 12,60,000. ओके. आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये दिलेले आहेत. किती येते? 90,000 इक्विटी शेअर. 90,000 इक्विटी शेअर. बघा मग पर शेअर किती आलं? 12,60,000 भागिले 90,000. 12,60,000 भागिले 90,000. 12,60,000 डिवाइडेड बाय 90,000. 14 पर शेअर. पर शेअर. ओके. आता मग सेकंड मेथड घेतो आहोत आपण. नंबर 2, यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये इथे आता तुम्हाला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची गरजच नाही, कारण तुम्हाला डायरेक्ट काय दिलाय त्यांनी? तुम्हाला डायरेक्ट त्यांनी ऍव्हरेज प्रॉफिट दिला. स्टेप फर्स्ट, ऍव्हरेज प्रॉफिट. बघा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट ऍव्हरेज प्रॉफिट दिलाय, म्हणून तो पण कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, कारण मागच्या 2-3 वर्षाचं प्रॉफिट तुम्हाला दिलं नाही. डायरेक्ट ऍव्हरेज प्रॉफिट दिला. ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 इयर 1,50,000. त्यानंतर स्टेप नंबर 2, मेंटेनेबल प्रॉफिट. आणि मग मेंटेनेबल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा? मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट
मायनस ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. मग आता इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट 1,50,000 वरच्या स्टेपमध्ये घेतलंय आपण, आणि इथे जनरल रिझर्वला किती ट्रान्सफर करायचे तर ते पण पर्सेंटेज मध्ये नाही दिले, तुम्हाला अमाऊंट मध्ये दिले बघा. इट इज युज्युअल प्रॅक्टिस ऑफ द कंपनी बी ट्रान्सफर ₹15,000 एव्हरी इयर टू जनरल रिझर्व. 15,000 रुपये ट्रान्सफर करायचे, डायरेक्ट अमाऊंट दिली त्यांनी. मग इथे 1,50,000 वजा 15,000 म्हणजे मेंटेनेबल प्रॉफिट आलं तुमचं 1,35,000. 1,35,000 हा मेंटेनेबल प्रॉफिट आला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्ही यूज करता इथे. स्टेप नंबर 3. काय स्टेप नंबर 3 तुमची? यस, सांगाल मला. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. आणि मग ती स्टेप तुम्ही कशी कॅल्क्युलेट करता? इज इक्वल टू फॉर्म्युला घेतात इथे, मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, काही शब्द वापरा, मल्टिपल बाय 100. मल्टिपल बाय 100. ओके. मग आता इथे ओके. मग वरच्या स्टेपमध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं 1,35,000, 1,35,000, 1,35,000 डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, शेवटची ऍडजस्टमेंट आहे, आणि तो किती 10% आहे बघा इथे 10% आहे. मग किती येतं आन्सर सांगाल बरं मला? 13,50,000 का? 13,15,000 बरोबर, 13,50,000. आणि मग आता इथं शेवटची स्टेप वापरतो आपण. बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये 5 स्टेप झाले तर कारण तिथे टोटल प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलं होतं, इथे टोटल प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. is equal to capitalized value upon number of equity shares multiple by 100 मात्र इथे घेत नाही आपण. मग इथे कॅपिटलाइज व्हॅल्यू किती काढली आपण? 13,50,000.
50,000 आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आपले वरती इथं घेतलं होतं आपण 90,000 इक्विटी शेअर 90,000 इक्विटी शेअर. इक्विटी शेअर्स किती येते आन्सर मला सांगाल किती आली येईल व्हॅल्यू 15 पर शेअर 15 रुपीज 15 पर शेअर. ओके आता तिसरी मेथड घेतोय आपण फेअर व्हॅल्यू मेथड. फेअर व्हॅल्यू मेथड सोपी आहे आपली. कशी फेअर व्हॅल्यू मेथडचा प्रॉब्लेम इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस yield व्हॅल्यू अपॉन 2. मग इथे आपली इंट्रेन्सिक व्हॅल्यू होती 14 प्लस 15 अपॉन 2 काय येईल बरं ती रुपीज 14.5 पर शेअर बरोबर ना 14.50 पर शेअर. ओके इज इट क्लिअर. सो या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवत आहोत. हा प्रॉब्लेम आपण भाग्य लिमिटेडचा पुण्याचा आज त्या ठिकाणी सॉल्व्ह केला प्रॉब्लेम नंबर 4. काही डाऊट याच्यामध्ये प्रॉब्लेम समजला इथे थांबतोय. मग आपण यील्ड व्हॅल्यू झाली आपली आणि फेअर व्हॅल्यू मेथड. ओके